हॅलो अँड वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ड्रॉ करणार आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा ग्राफ. तर ग्राफ दिसतो कसा? लिनियर म्हणजे मी आधी सांगितलं, लिनियर म्हणजे काय होते? एक लाईन. तर ग्राफ काय दिसला पाहिजे? एक लाईन दिसला पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याकडे आहे आज ग्राफ काढणार आपण त्याचा, आणि या ग्राफचा यूज करून सोल्युशन काढायचं आणि त्याच्यावरून आपल्याला समजेल की सोल्युशन काय असते ॲक्च्युली. ठीक आहे. तर ग्राफ काढण्यासाठी आपल्याला लिनियर इक्वेशन लागेल. चला आपण लिनियर इक्वेशन घेऊ कोणतं तरी. सपोज आपल्याकडे एक लिनियर इक्वेशन आहे. Let's say example, we have example 2x minus y equals to 4. ठीक आहे. आता जेव्हा ग्राफ काढत असतो आपण, तर ग्राफ काढण्यासाठी आपल्याला ग्राफचे पॉईंट्स पाहिजे असतात. मग जर ग्राफचे पॉईंट पाहिजे असेल तर काय करू आपण, याला इक्वल्स टू 4 नॉट 0 आपण 4 घेऊ. ठीक आहे. इक्वेशन थोडं सोपं राहील सॉल्व करायला, म्हणजे तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट माहीत पडेल. इक्वल्स टू 4 आहे. तर आपण काय करणार, जेव्हा आपण सॉल्व करू त्याला आपण y इक्वल टू काहीतरी लिहायचं. तर पहिली स्टेप काय येते, मी स्टेप लिहिणार आहे बाजूला. स्टेप नंबर काय राहणार आहे? स्टेप. ठीक आहे. असं काही कंपल्सरी नाही की एक्स इक्वल लिहिलं पाहिजे. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करू, राईट इक्वेशन ॲज y इज इक्वल्स टू काहीतरी, y इक्वल्स टू काहीतरी. आता या केसमध्ये y इक्वल टू करायचं म्हणजे या yला इकडे ट्रान्सफर करावं लागेल, या 4ला इकडे आणावं लागेल. तर मला असं काय मिळालं, 2x मायनस 4 इक्वल्स टू काय भेटला, y. तर हे झालं माझ्याकडे पहिलं इक्वेशन की 2x इक्वल्स टू y. तर y इक्वल टू काय भेटला, 2x मायनस 4. पहिली केस. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला काय पाहिजे असते, कमीत कमी 4 पॉईंट पाहिजे. आपण का बरं 4 पॉईंट म्हणतो? तसं लाईन काढण्यासाठी 2 पॉईंट जरी आपल्याकडे असले तरी आपण सफिशियंटली लाईन काढू शकतो. पण जर आपल्याकडे 4 पॉईंट असेल तर लाईन तेवढी स्मूथ आणि ॲक्युरेट राहते. आपल्याला माहीत पडते की आपल्या ग्राफवर जे आपण ड्रॉ केलेले पॉईंट्स आहे ते पॉईंट्स करेक्ट आहे की नाही, किंवा ग्राफची स्केल जी केली आहे आपण ते बरोबर आहे की नाही. तर सॉल्व करताना काही चुकी व्हायला नाही पाहिजे, म्हणून आपण काय करणार आहे, सेकंड केसमध्ये फाइंड ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी, फाइंड ॲटलिस्ट 4 पेअर ऑफ पॉईंट्स किंवा 4 पॉईंट्स म्हणू आपण. त्याला ऑर्डर्ड पॉईंट पण म्हणतात, पण 4 पॉईंट फाइंड. आता पॉईंट कसे फाइंड करायचे, तर खूप सोपी गोष्ट आहे. बघा आपण काय करणार, आपण 3 व्हॅल्यू घेणार. आपल्याला कसे पाहिजे व्हॅल्यू, एक्स आणि वाय आणि झेड. बरोबर, सॉरी एक्स वाय आणि झेड ने एक्सची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे बरोबर आपल्याला काय भेटणार, वायची व्हॅल्यू भेटणार. आता एक्सची व्हॅल्यू आपण चूज करायची असतं. ठीक आहे. आपल्याकडे व्हॅल्यू कशाची पाहिजे, एक आहे एक्सची व्हॅल्यू. दुसऱ्या कशाला भेटणार आपल्याला व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू भेटणार. तर वाय इक्वल टू काय होणार, 2x मायनस 4 होईल. जेव्हा तुम्ही वायला सॉल्व करणार तर आपल्याला एक पॉईंट भेटणार x, y. ठीक आहे. काय पॉईंट भेटणार, x, y. तर लक्षात ठेवा इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे जे हा जो x आहे, हा एक्सचा जो पॉईंट आहे हा कोण करते, वी डिसाईड करतो. ठीक आहे. वी डिसाईड कोणता पॉईंट घ्यायचा एक्सचा, तर किंवा काय तर मराठीत काय म्हणायचं की याला आपण ठरवतो. कोणी तुम्हाला सांगणार नाही की एक्सची व्हॅल्यू हे घ्या किंवा एक्सची व्हॅल्यू ती घ्या, पण ते काय करतो आपण, नॉर्मली आपण ठरवतो. पण आपण जर ठरवत असेल तर आपण कशाला कठीण पॉईंट घ्यायचे, आपण काय घेणार, सोपे पॉईंट घेणार. ठीक आहे. तर सोपे पॉईंट कसले घ्यायचे मी सांगतो एक्झाम्पल घेऊन. ठीक आहे. चला एक पॉईंट घ्यायचा. आता मी माझ्यासाठी आपल्या कन्व्हिनियन्समध्ये जो पॉईंट घेणार तो एकदम सोपा आहे की पुट पहिले एक्सची व्हॅल्यू जर मी 0 घेतली, हा मी चूज केलं, लक्षात ठेवा. जर एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर हे एक्स कशाची व्हॅल्यू आहे, 0. एक्सची व्हॅल्यू किती झाली, 0. तर या एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू किती येणार, 0. सो वाय इक्वल्स टू काय होणार, 2 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे, 0. ह्या मल्टिप्लाय असतो इथे, आणि मायनस 4. मग 2 इंटू 0 किती झाला, 0. 0मधून 4 गेला तर आन्सर किती राहते, -4 राहते. तर बघा आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू किती होती, 0 होती, आणि वायची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला सॉल्व केल्यावर, -4. हा पहिला पॉईंट. ठीक आहे. लॉजिक समजलं. अशाच प्रकारे आपण बाकीचे पॉईंट पण चूज करू. बाकीचे पॉईंट चूज करायला काय काय घेऊ शकतो, असे पॉईंट चूज करायचे की ज्याने कॅल्क्युलेशन काय होते, एकदम सोपं होते कॅल्क्युलेशन. सोपं होणारे कॅल्क्युलेशन कोणते आहे, खूप आहे आपल्याकडे, खूप म्हणजे बरेच काही आहे. उदाहरणार्थ जसं आता 1 आहे, तुम्ही -1 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, कुठलेही नंबर. पण जेवढे नंबर छोटे असेल तेवढं कॅल्क्युलेशन करणं काय असते, सोपं असते. तर एक पॉईंट आपण घेतला किती, 0. आता आपण घेऊ दुसरा पॉईंट. दुसऱ्या पॉईंटसाठी काय घेणार आहे की एक्स इक्वल टू घेतला मी 1. जर x1 घेतला आपण, तर x1 घेतला तर काय करणार इथे, मग एक्सच्या ठिकाणी 1 पुट करायचा, तर y इक्वल्स टू
2 इंटू 1 झाला -4. सो y इक्वल्स टू 2 इंटू 1 2, 2 -4, 2मधून 4 गेले किती राहते -2 राहते. तर आपल्याला नवीन पॉईंट काय भेटला आहे 1, -2. हा दुसरा पॉईंट भेटला. ठीक आहे. नंतर आणखी 1-2 पॉईंट आणखी घेऊ आपण. आता केसमध्ये 1 संपला. आता मी एक काम करतो 2 घेतो. काय की ना 2 घेतो. 1 नाही आवडला तर 2 घेतला. चल 2 आवडला ना आवडला गोष्टच नाही आहे. सोपे कॅल्क्युलेशन करायला. मग 2 जर पुट केला तर परत एक्सच्या ठिकाणी काय येणार 2 येणार. सो 2 इंटू 2 -4. तर बघा y इक्वल टू 2 इंटू 2 किती झाला 4. 4 -4 किती होणार 0. तर y किती भेटला 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती झाली आपली 2 झाली. वायची व्हॅल्यू किती झाली 0 झाली. एक्सची व्हॅल्यू किती झाली 2, वायची व्हॅल्यू किती झाली 0 झाली. ठीक आहे. झालं आपल्याकडे ऑलरेडी. बघा नाही म्हणता आपल्याला किती पॉईंट आले आपल्याकडे आले आहेत 3 पॉईंट आले. आणखी एकदा घेऊन आपण एक चौथा पॉईंट जस्ट एकदम परफेक्ट करायसाठी. 4 पॉईंट म्हटलं ना कमीत कमी 4 पॉईंट घेण्यासाठी आपण चौथा पॉईंट पण घेऊ. सो लेट्स पॉईंट नंबर 4 इज आता -1 घेतलं. एक्सची व्हॅल्यू घेतली -1. तर हा झाला y इक्वल्स टू 2 इंटू. लक्षात ठेवा जेव्हा कधी आपण एखादी निगेटिव्ह नंबर घेतो किंवा निगेटिव्ह पॉईंट घेतो तिथला हमेशा ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. त्याने काय होते मल्टिप्लाय करायला कोणती साईन लागेल आपल्याला समजते. नाही तर मल्टिप्लाय करा 2 इंटू -1. सो मायनस इंटू प्लस काय होते मायनस होते. हा झाला -6 आणि -4. आता तुम्ही -6 आणि -4 सॉरी -2 आणि -4 मी डायरेक्ट ॲडिशन करून टाकली. सो -2 आणि -4 दोघाला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय भेटलं y इक्वल्स टू -6. तर आपल्याकडे एक नवीन पॉईंट भेटला -1, -6. बघा आपण काय केलं आहे पॉईंट्स घेतले सगळे. मग तिसरी स्टेप काय असणार आहे. तिसरी स्टेप आता ही प्लॉट द पॉईंट्स ऑन ग्राफवर हे पॉईंट काय करायचे आहे प्लॉट करायचे आहे. पण प्लॉट करताना महत्त्वाची गोष्ट काय विथ ॲक्युरेट स्केल. इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपली स्केल काय असली पाहिजे ॲक्युरेट म्हणजे जेवढं डिस्टन्स आपण एक्सला घेतलं आहे ते डिस्टन्स सारखं असलं पाहिजे. 1-1 सेंटीमीटरचं असेल तर 1-1 सेंटीमीटरचं, 2-2 सेंटीमीटर असेल 2-2 सेंटीमीटर. वायला पण आपल्या हिशोबानं पण सारखं डिस्टन्स घ्यायचं. असं काही रूल नाही आहे की एक्स आणि वायचं डिस्टन्स सारखं असलंच पाहिजे. पण जर तुम्ही एक्सनं डिस्टन्स घेत असाल तर सेम एक्सनं असलं पाहिजे. जर वायनं घेत असाल तर वायनं घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर पॉईंट कशात प्लॉट करायचे ग्राफ. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट नोट सांगतो की ऑलवेज मेन्शन म्हणजे लिहिणे. ऑलवेज मेन्शन पॉईंट्स ऑन ग्राफवर हे पॉईंट पण लिहायचे. कारण हे ग्राफचे पॉईंट आपल्याला सांगतात की आपण कुठले पॉईंट प्लॉट केलेले आहे कुठले पॉईंट प्लॉट केलेले नाही आहे. ठीक आहे. 3 पॉईंट झाला. नंबर चौथा पॉईंट काय आहे शेवटी जॉईन ऑल द पॉईंट्स. जॉईन ऑल द पॉईंट्स सगळ्या पॉईंटला जॉईन करायचं आहे. हे आपले सगळे 4 महत्त्वाचे पॉईंट झाले. याच्यामध्ये एक तुमच्यासाठी टिप म्हणून महत्त्वाची टिप काय आहे एकदम टिप आहे की इफ ऑल पॉईंट्स डू नॉट फॉर्म अ लाईन. जर ती लाईन बनवत नसेल देन पॉईंट्स ऑर कॅल्क्युलेशन इज रॉंग. देन पॉईंट्स ऑर कॅल्क्युलेशन्स काय झाले तुमचे रॉंग झाले. कॅल्क्युलेशन्स आर रॉंग. हे महत्त्वाचं आहे. याचा अर्थ काय परत मी मराठीत लिहितो. मराठीत काय म्हणायचं जर सरळ रेष म्हणजे काय होते लाईन. जर सरळ रेष नाही आली तर काय झालं तर काहीतरी चुकलं. आता काय चुकलं ते 2 पैकी काही पण राहू शकते. तुम्ही ग्राफची स्केल बरोबर नाही काढली किंवा तुमचे पॉईंट्स बरोबर नाही आहे. ठीक आहे. आता आपण ग्राफ काढणं सुरू करूया. पहिले पॉईंट्स लिहून घे लेफ्ट साईडला. इथे लेफ्ट साईडला मी लिहितो माझे पॉईंट्स. सो दीज आर माझे पॉईंट्स. सो फर्स्ट केस माझे पॉईंट्स आपण लिहिले आहे सगळेच. एक पॉईंट मेन्शन करूया. सो इथे चौथा पॉईंट आपल्याकडे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे किती आहे -1, -6. ठीक आहे. तिसऱ्या नंबरचा पॉईंट किती आहे 2,0. चल ठीक आहे. हा झाल्यानंतर 2,0. नंतरचा पॉईंट किती आहे 1, -2. ठीक आहे. 1, -2 आणि नंतरचा पहिला पॉईंट काय होता आपला
0,-4, 0,-4. आता हे चारही पॉईंट मी जी लिहिले त्यात लक्षात ठेवा की कुठली व्हॅल्यू कशाची आहे. जी आपण पॉईंट लिहिले आहे ते कुठली व्हॅल्यू कशाची माहीत आहे सगळ्यांना. ही जी पहिली व्हॅल्यू आहे ही कशाची असते, एक्सची. दुसरी व्हॅल्यू कशाची असते, वायची. आता आपण ग्राफ ड्रॉ करूया. ठीक आहे. ग्राफ ड्रॉ करायला आपल्याला बेसिकली काय पाहिजे असते, स्केल पाहिजे असते. स्केल म्हणजे ग्राफ पेपर पाहिजे सरळ सरळ. तर आता मी ग्राफ ड्रॉ करतो बघा. तर ग्राफ ड्रॉ करायला मला एक्स ॲक्सिस लागेल आणि वाय ॲक्सिस लागेल. तर ही जी व्हर्टिकल लाईन आहे याला मी म्हणतो वाय ॲक्सिस. ठीक आहे. आणि कुठेतरी आपण काय घेऊ, हॉरिझॉन्टल लाईन घेऊ एक्स ॲक्सिससाठी. आता कुठे कुठं पॉईंट घ्यायची लाईन हे ओळखण्याचं कसं, पॉईंटवर बघा एकदा. ही वायची व्हॅल्यू मायनस आहे, मायनस आहे, मायनस आहे. मायनस म्हणजे काय होतं, एक्स ॲक्सिसच्या खाली. तर जास्त ग्राफ कुठे असला पाहिजे, एक्स ॲक्सिसच्या खाली. बघा मायनस आहे, मायनस आहे, मायनस आहे. हे तिन्ही मायनस आहे म्हणजे जास्तीत जास्त व्हॅल्यू कुठे असल्या पाहिजे, एक्स ॲक्सिसच्या खाली. तर एक्स ॲक्सिस खाली जास्त व्हॅल्यू भेटल्या पाहिजे मला. म्हणून मी काय करणार, इथे काय करणार, लाईन काढणार. जास्त ग्राफ पुढे ठेवणार मी खालच्या साईडला, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. नेक्स्ट काम काय आपलं, याला पॉईंट द्यायचा. तर आपण याला पॉईंट्स देऊ. पॉईंट्स मी रेड कलर देतो, मला रेड कलर आवडते. हा इथून सुरुवात केली तर हा 0 झाला, हा 1 आहे, हा 2 आहे, 3, 4, 5 आणि 6, 7. खूप झाले. आता बघा इथे काय सगळ्यामधलं डिस्टन्स सारखं आहे. यालाच आपण काय म्हणतो, स्केल. की 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1. इथे आपण लिहू शकतो की स्केल काय आहे आपली, 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1. कशावर, एक्स ॲक्सिसवर. सेम तुम्ही वायवर करू शकता. हा 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. खाली आलं तर काय होणार, हा -1, -2, -3, -4, -5, -6 आणि -7. तर वाय ॲक्सिसवर पण काय भेटलं आपल्याला, 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1. कशावर, वाय ॲक्सिसवर. हे झाली आपली स्केल. आता बघा आपण सगळं सेटअप करून टाकलं आहे. एक्स ॲक्सिसवर पॉईंट लिहिले आहे, वाय ॲक्सिसवर पॉईंट लिहिले आहे, एक्स ॲक्सिसची स्केल लिहिली आहे, वाय ॲक्सिसची स्केल लिहिली आहे. आता आपलं काम आहे पॉईंट्सला प्लॉट करायचं. प्लॉट करणं कसं एकदम सोपं आहे. ठीक आहे. कसं प्लॉट करायचं मी सांगतो. आता बघा, आधी एक्स डायरेक्शनला डिस्टन्स चालायचं म्हणजे आडवं जायचं, नंतर उभं जायचं. बघा आता काय, एक्स किती आहे, 0. तर इथून सुरुवात केली, एक्स किती आहे, 0. ठीक आहे. इथून पॉईंट नाही घ्यायचा तो, एक्स किती आहे, 0. इथून मला काय जायचं, -4ला वायमध्ये. वाय कुठे आहे, वर किंवा खाली. इथून खाली यायचं -4पर्यंत. बघा इथून खाली आलो -4पर्यंत. हा पॉईंट भेटला मला. आणि हा पॉईंट इथे लिहायचा किती आहे, 0,-4. परत एकदा बघा, 1 आणि -2. 1 कशाची व्हॅल्यू आहे, एक्सची. 0 पासून सुरुवात केली, 1 आडवा गेलो, हा 1. ठीक आहे. पॉईंट नाही लिहित मी, तर फक्त मार्क करतो. हा 1 आणि -2 कुठे आहे, खाली येते. इथून खाली यायचं, 1 आणि 2, हा -2. हा पॉईंट किती झाला, परत 1,-2. परत आणखी एकदा पॉईंट बघा, एक्स किती आहे, 2, वाय किती आहे, 0. एक्स डायरेक्शन 2 जायचं, 1 आणि 2 इथे गेलो. वाय किती आहे, 0. वर पण नाही जायचं, खाली पण नाही जायचं. हा आपला पॉईंट झाला. याचा पण पॉईंट लिहा तुम्ही, इथे लिहू शकता असा डायरेक्शन देऊन, 2,0. आणि नेक्स्ट काय, -1, -6. -1 कुठे होते, बॅक साईडला. इथून -1 लेफ्ट साईडला आलं इथे. आणि -6 म्हणजे कुठे, खाली. इथून खाली याचं -6 पर्यंत. इथे -6 आहे. तर हा आपला पॉईंट झाला. ठीक आहे. किती, -1, -6. आता काय भेटले आपल्याला, 4ही पॉईंट. ह्या 4 पॉईंटचं काम काय, आपल्याला 4 पॉईंटला काय करायचं आहे, फक्त जोडायचा. जेव्हा तुम्ही 4 पॉईंटला जॉईन करणार तर तुम्हाला जी डायग्राम भेटणार ते का झाला आपला ग्राफ. आता बघा जॉईन करून बघा, मी सरळ जॉईन करतो. कसं होते बघा, ही लाईन इथून ड्रॉ केली. बघा लाईन कशी आली, एकदम सरळ लाईन आली. ही कशी लाईन आहे, सरळ लाईन आहे. तर सरळ लाईन आलीच पाहिजे, तेव्हाच तिला काय म्हणतो आपण, लिनियर इक्वेशन. आणि जेव्हा तुम्ही लाईन काढली अशी सरळ, त्या लाईनच्या बाजूला तुम्ही काय करायचं, त्या लाईनचं इक्वेशन लिहायचं. कारण तुम्हाला माहीत पडते की हे कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे. आता हे कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे, हे आहे 2x - y = 4. या लाईनचं इक्वेशन आहे. तर अशा प्रकारे आपण एक ग्राफ काढतो. ठीक आहे. आता बघा, ग्राफ करायचे स्टेप्स आपल्या कुठल्या कुठल्या आहे. सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, इक्वेशनला कसं लिहायचं आहे, y = काहीतरी लिहायचं आहे. ठीक आहे. y = काहीतरी कसं लिहायचं, काहीतरी अरेंज करून इकडलं तिकडे अरेंज करायचं. आणि आपल्याला काय भेटलं, y = 2x - 4. दुसऱ्या स्टेपमध्ये काय, 4 पॉईंट काढायचे. पण 4 पॉईंट काढण्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय की एक्सची व्हॅल्यू आपल्याला ठरवा लागते.
अशा कोणत्या व्हॅल्यू ठरवायच्या आपण, कोणत्याही ठरवू शकतो, तुम्हाला वाटणं तेवढी मोठ्यात मोठी लहानात लहान काहीही ठेवू शकता. पण मला काय आवडते, जेवढे सोपे नंबर जेवढे छोटे नंबर तेवढं आपल्यासाठी चांगलं. म्हणून मी एकदा 0 ठेवला, एकदा 1 ठेवला, एकदा 2 ठेवला आणि एकदा -1 ठेवला. ही व्हॅल्यू कुठे पुट करायची असते, ही व्हॅल्यू पुट करायची एक्समध्ये. जेव्हा आपण एक्समध्ये व्हॅल्यू पुट केली त्या इक्वेशनमध्ये तर आपल्याला काय भेटल्या, वायच्या व्हॅल्यूज. जशा आपल्याला वायच्या व्हॅल्यूज भेटल्या, आपलं काम काय झालं आता, हे ग्राफला सगळ्या पॉईंटला ग्राफवर प्लॉट करायचं. ग्राफवर प्लॉट केलं, हे असे पॉईंट्स आडवं जाताना असं लिहितो मी. या डायरेक्शननं आधी काय, एक्सची व्हॅल्यू मोजायची आणि जिथं पोचलो आपण तिथून वर किंवा खाली कशाची व्हॅल्यू असली पाहिजे, वायची व्हॅल्यू असली पाहिजे. असा आपला ग्राफ निघतो. ठीक आहे. तर हा झाला ग्राफ. आता आपण जाऊ याच्यामध्ये की सोल्युशन कसं काढायचं, की सोल्युशन असते काय, सोल्युशन काढायचं कसं. ठीक आहे. सो नेक्स्ट आपला पॉईंट जो आहे शिकायचा तो आहे सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. सो सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन्स, इक्वेशन कशाने, बाय ग्राफिकल मेथड. बाय ग्राफिकल मेथड. परत लक्षात ठेवा आपल्याकडे किती व्हेरिएबल आहे, 2 व्हेरिएबल आहे. तर आपल्याला व्हेरिएबल किती आहे, आपल्याकडे 2 आहे. तर इक्वेशन पण किती लागते सॉल्व्ह करायला, 2च लागेल. 2पेक्षा कमी असेल तर सोल्युशन येणार नाही. जसं आपण एका इक्वेशनची लाईन काढली, काहीच नाही भेटलं, फक्त पॉईंट भेटले आपल्याला. तेच लॉजिकमध्ये जर इक्वेशन जास्त असेल तर चालते, पण त्याचा काही फायदा होणार नाही. होऊ शकते 3 लाईन पण एका पॉईंटमधून पास होतात. एका पॉईंटमधून पास होणारे खूप सारे इक्वेशन्स आहे, पण कमीत कमी 2 तरी पाहिजे ज्यांना आपलं काय होईल, सोल्युशन येईल. आता सोल्युशन काढायचे कसे, चल ते आपण बघूया. तर काय, फक्त ग्राफ ड्रॉ करायचं, बाकी काही नाही. चला पहिलं इक्वेशन मी लिहितो इथे. सो लेट अस सपोज जे आपण आधी इक्वेशन लिहिलं तेच लिहितो परत एकदा. एक इक्वेशन आहे माझं 2x - y = 4. हे आपलं पहिलं इक्वेशन जे आपण थोड्या वेळ पहिले लिहिलं होतं. ठीक आहे. आणि दुसरं इक्वेशन लिहितो मी की बघा 2x + y = 4. आणि दुसरं मी लिहितो इथे x + y = 5. आता हे 2 इक्वेशन मी लिहिले. मग आपलं काम काय, फक्त 2 इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे. आपलं काम काय, 2 इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे. आता आम्ही याच्यामध्ये जास्त काही स्लो सॉल्व करत नाही, याला आपण थोडं फास्टली सॉल्व करूया. बघा पहिले एका इक्वेशनला करतो सॉल्व. सो फॉर फर्स्ट इक्वेशन पहिली स्टेप काय असणार आहे, इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं. सो y तिकडे पाठवला, 4 इकडे पाठवला. तेच आधीच्या गोष्टी. तर आपल्याकडे ऑलरेडी याचे काय आहे, आपल्याकडे याचे पॉईंट्स आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. मी पॉईंट्स लिहून घेतो डायरेक्ट. पहिला पॉईंट काय होता, 0 पुट केला, आपल्याला काय भेटला होता, -4. दुसरा पॉईंट काय होता, आपल्याकडे 1 पुट केला होता तेव्हा आपल्याला भेटला -2. तिसरा पॉईंट काय होता, 2 पुट केला तर आपल्याला भेटला होता 0. आणि चौथा पॉईंट काय होता, जो आपण -1 पुट केला आपल्याला काय भेटला, -6. ठीक आहे. हे आपले पहिले पॉईंट होते कशाचे, 2x - y चे. आता दुसरं याचे पॉईंट मी काढतो. याला थोडं या साईडला लिहितो, म्हणजे कसं आपल्याला सॉल्व करायला थोडं जागा मिळणार. ठीक आहे. सो दुसरं जे इक्वेशन आहे ते दुसरं इक्वेशन काय होतं की x + y = 5. तर आधी याला मी कन्वर्ट करतो इक्वेशनमध्ये. तर काय होणार आहे, इक्वेशनमध्ये जर मी कन्वर्ट केलं याला तर मला काय मिळालं बघा, y = 5 - x. y = 5 - x. आता एक x ची व्हॅल्यू पुट करतो मी इथे. दुसरी काय होणार, y ची व्हॅल्यू भेटणार आपल्याला, y = किती आहे, 5 - x. आणि तिसऱ्यात आपल्याला काय भेटणार, पॉईंट कोणता, x, y. चला एक एक पॉईंट पुट करून बघा. ठीक आहे. इथे थोडी मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची गरज नाही, तुम्हाला समजू शकता. सो जर मी पहिल्या ठिकाणी x ची व्हॅल्यू पुट केली 0, जर x 0 पुट केलं तर y किती होणार, 5 - 0. 5 मधून 0 गेली किती राहते, 5 राहिले. तर पहिला पॉईंट भेटला आपल्याला, x ची व्हॅल्यू 0 होती, y होता 5. सेकंड मी x ची व्हॅल्यू 1 पुट केली, परत y = काय झालं, 5 - 1. सो 5 मधून 1 गेली किती राहिले, 4 राहिले. तर आपल्याला नेक्स्ट भेटला 1, 4. सेम लॉजिकमध्ये मी 2 पुट केला तर मला काय भेटला, y = 5 - 2. x ची व्हॅल्यू 2 आहे ना, तर x च्या ठिकाणी 2च पुट करायचा. 5 मधून 2 गेले किती राहिले, 3 राहिले. तर आपल्याला तिसरा पॉईंट भेटला 2, 3.
आणि आणखी एक चौथा पॉईंट मी घेतो की इथे जर मी समजा 3 पुट केलं तर मला मिळालं y इक्वल्स टू बघा 5 मायनस 3. आता तुम्ही म्हणाल सर इथे 3 का बरं पुट केलं, -1 काऊन नाही पुट केलं, काही रिझन नाही. मला फक्त एवढं समजलं की 5मधून हे नंबर का उरायले, कमी कमी उरायले, तर आपलं आन्सर पण का छोटं छोटं होत चाललं. मग जर आन्सर लहान लहान होत चाललं तर कशाला विनाकारण वाढवायचा मायनस करून. म्हणून मी तर काय केलं y इक्वल्स टू 5 मायनस 3 घेतलं, किती आलं 2. तर आपल्याला तिसरा पॉईंट चौथा पॉईंट भेटला 3,2. तर आता आपल्याकडे सगळे काय पॉईंट्स आहे, कुठले कुठले पॉईंट आहे, एक्सचे पण पॉईंट आहे, वायचे पण पॉईंट आहे. हा झाला आपल्या पहिल्या लाईनचे पॉईंट आणि हे झाले आपल्या दुसऱ्या लाईनचे पॉईंट. आणि या पॉईंटला आपण काय करणार आहे आता, ग्राफवर प्लॉट करू. काय करू, ग्राफवर प्लॉट. ठीक आहे, पॉईंट तुम्हाला दिसतील असं मी आशा करतो. सगळे लागेल तर पॉईंट मी एका साईडला लिहून घेतो म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे पॉईंट दिसतील. चला मी पॉईंट्स लिहून घेतो पहिले. एक सेकंड. ठीक आहे, चलो मी पॉईंट्स लिहून घेतो. पहिली जी लाईन आहे आपली ते पहिल्या लाईनचे पॉईंट. पहिले कुठली लाईन होती आपली, ओके परत लिहायला लागेल सगळ्या गोष्टी. सो आपली पहिली लाईन आहे, एक सेकंड मी थोडं स्मॉल करून बघतो आहे ना. पॉईंट लिहायसाठी फक्त, बाकी काही रिझन नाही आहे. सो माझा पहिला पॉईंट आहे, मला भेटला काय, ठीक आहे. पहिला पॉईंट माझ्याकडे काय आहे की आहे, लाईन आहे माझी 2x मायनस y इक्वल्स टू 4 आणि याचे पॉईंट्स मी आता खाली लिहिणार आहे. याचे पॉईंट्स आहे माझ्याकडे एकदम चांगले, ते पॉईंट्स आहे 0, -4, दुसरा आहे 1, -2, तिसरा आहे 2, 0 आणि चौथा आहे 1, -6. 1, -6. दुसरा आपल्याकडे कुठली लाईन आहे, दुसरी आपल्याकडे जी लाईन आहे ती आता इथे लिहितो. ठीक आहे, थोडासा नवीन कलर करून चांगला ऑर्डर आला थोडासा. दुसरी लाईन आहे आपली x + y इक्वल्स टू 5. बरोबर, याचे पॉईंट्स कोणते कोणते आहे बघा, 0, 5. नेक्स्ट दुसरा पॉईंट आहे 1, 4. तिसरा पॉईंट आहे 2, 3 आणि चौथा पॉईंट आहे 3, 2. चारही पॉईंट भेटले दोन्ही लाईनचे. आता ह्या लाईनच्या पॉईंटला आपण काय करणार आहे, ग्राफवर ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला ग्राफ लागेल एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस. तर अगेन आपण जाऊ वापस आपल्या ब्लॅक कलरवर. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण एक्स वाय ॲक्सिस काढून घेऊ. चलो इथून आपली आहे, हे सपोज आपले वाय ॲक्सिस. ठीक आहे, आणि आता बघा इथे काही निगेटिव्ह नंबर पण आहे, इकडे पॉझिटिव्ह नंबर पण दोन्ही साईडला. तर आपल्याला मधात लाईन पाहिजे. परत लक्ष द्या, इथे मायनस 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 आहे म्हणजे खालचे वायची व्हॅल्यू झाली, इथे प्लस 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 आहे तर वरती वायची व्हॅल्यू. तर आपल्याला दोन्ही नंबर पाहिजे, मायनस आणि प्लस. तर मी दोन्ही नंबर काढणार आहे. इथे ही झाली प्लस ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. ठीक आहे, तर आपल्याकडे आता सगळ्या गोष्टी भेटल्या. आता आपण याला एकदा नाव देऊन देऊ. ही माझी आहे एक्स ॲक्सिस आणि ही माझी आहे वाय ॲक्सिस. नेक्स्ट स्टेप आपण यात काय करतो, पॉईंट पुट करतो. चला पॉईंट पुट करू. माझा रेड फेवरेट कलर आहे. इथून स्टार्ट केलं तर हा 1 झाला, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे, एवढं सफिशियंट आहे. 5, 6, 7, 4, 3, 2, 1. इथे काय असणार आहे, ऑब्वियसली 0. लेफ्ट साईडला गेलं तर -1, -2, -3 आणि -4. हे जर खाली आलं म्हटलं तर वायसाठी इथे -1, -2, -3. मी थोडं इकडल्या साईडला लिहितो कारण की आपल्याला माहिती आहे की आपली लाईन काय येणार आहे, इकडल्या साईडला येणार आहेत. ओके, काही प्रॉब्लेम होत नाही एवढं. सो -1, -2, -3, -4, -5, -6, -7. ठीक आहे, -7. इथे जर वर जातो म्हटलं तर +1, +2, +3, +4, +5 आणि +6. बस आपण सगळे पॉईंट सगळे आता नाव दिले, पॉईंट्स पुट केले. आता फक्त पॉईंट्सला आपण प्लॉट करूया. तर पहिल्यासाठी मी यूज करतो ब्ल्यू कलरची लाईन. पहिला पॉईंट काय, 0, -4. तर 0 इथेच आहे. एक्सवर -4 कुठे चालला, खाली, तर इथे गेला खाली. हा आपला पहिला पॉईंट. इथे पॉईंट लिहून घ्या. पॉईंट किती आहे, 0, -4. ठीक आहे,
नेक्स्ट पॉईंट 1, -2. आता 1, -2 1 म्हणजे पहिले एक्सनं 1 गेला, नंतर -2 खाली 1 आणि 2 हा -2 खाली. आपल्याकडे दुसरा पॉईंट काय आला 1, -2. ठीक आहे. नेक्स्ट तिसरा पॉईंट कुठे भेटला 2, 0. तो आडवा 2 आणि 0 इथे. आपल्याला नेक्स्ट पॉईंट भेटला 2, 0. आधीचाच ग्राफ आहे आपला, याच्यामध्ये जास्त काही चेंज नाही. आणि तिसरा पॉईंट काय भेटला चौथा पॉईंट -1, -6 पाहिजे. -1, -6. इथे -1 कुठे आहे इथे लेफ्ट साईडला आलो आणि -6 कुठे येणार खाली. हा पॉईंट आपल्याला भेटला -1, -6. या सगळ्या पॉईंटला आपण काय करणार आहे आता जॉईन करणार आहे. आणि जॉईन करून लाईन खूप मोठी काढायची, छोटी काढायची नाही. चलो आता याला मी जॉईन केलं आणि ही आपल्याला काय भेटली एक लाईन भेटली. ही काय भेटली आपल्याला एक लाईन भेटली. ठीक आहे. हे काय भेटले आपल्याला एक लाईन, अशी लाईन स्ट्रेट. ठीक आहे. एक मिनिट, स्ट्रेट अशी तुम्हाला दिसत नाही तर स्ट्रेट करतो, काही प्रॉब्लेम नसेल तुम्हाला तर. स्ट्रेट करायला जास्त काही करायची गरज नाही, तर स्ट्रेट लाईन काढतो. ठीक आहे. इथून सरळ लाईन. ठीक आहे. एक सेकंड. ठीक आहे. थोडी बहुत दिसली असेल पण ठीक आहे, प्लीज बिअर विथ मी. ही झाली आपली स्ट्रेट लाईन. ॲझ्युम करा आता स्ट्रेट आहे म्हणून थोडं बहुत वर खाली होऊ शकते. स्ट्रेट लाईन झाली आपली. जर स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यावर दुसरं काम काय असते आपलं, याच्यासमोर या लाईनचं काय लिहायचं इक्वेशन. दिस इज 2x - y = 4. आता दुसरी लाईन एकदम सिम्पल. परत सेम लॉजिक. कलर मी घेतो ग्रीन, मला ग्रीन पण खूप आवडते तर ग्रीन कलर घेतला. परत पॉईंट्स द्या 0 आणि 5. 0 इथे आहे, 5 कुठे सापडणार आहे वाय डायरेक्शन जायचं आहे. 0 x साठी, 5 कासाठी वायसाठी. हा पहिला पॉईंट भेटला. चला पॉईंटचं नाव लिहा काय आहे 0, 5. नेक्स्ट 1, 4. 1 आडवा गेला, 4 वर गेलो. हा आपल्याला पॉईंट भेटला दुसरा 1, 4. नेक्स्ट 2, 3. तर 2, 3 इथे भेटला आपल्याला बघा 2, 3. आणि नेक्स्ट पॉईंट आहे आपला 3, 2. 3 आडवा आलो, 2 वर गेलो. हा पॉईंट भेटला आपल्याला 3, 2. ठीक आहे. नेक्स्ट काम काय आपल्याला परत लाईन ड्रॉ करणं आहे. तर लाईन ड्रॉ करायला मी थोडं त्याला स्ट्रेट लाईनसाठी स्मूथिंग करतो इथे. आणि समजा हा बघा आता ही लाईन ड्रॉ केली. आणि ह्या लाईनचं आता इक्वेशन काय आहे सगळ्याला माहिती आहे. लाईनचं इक्वेशन, लाईनचं इक्वेशन आहे x + y = 5. आता बघा दोन्ही गोष्टीमध्ये एक खास पॉईंट भेटला. काय भेटला 3, 2. तर ज्या ठिकाणी दोन्ही लाईन एकमेकाला काय करतात कट करतात त्या लाईनला आपण काय म्हणतो सोल्युशन. तर आता आपल्याकडे बघा बिना कॅल्क्युलेशन करता, बिना जास्त सॉल्व करता आपल्याकडे काय भेटला एक सोल्युशन. तर आपल्याकडे आता एक महत्त्वाचं लिहितो मी. महत्त्वाचं काय लिहायचं आहे की सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन्स in two variables काय असतात इज पॉइंट. हा एक पॉइंट आहे वेअर बोथ लाइन्स काय करतात तर बोथ लाइन्स इंटरसेक्ट करतात किंवा त्याला काय म्हणतो आपण कट ईच अदर. लक्षात ठेवा कधीही जर दोन लाईन आपल्याकडे असेल त्या दोन लाईन जर कट करत असणार तर एकाच पॉइंटवर कट करणार, एकपेक्षा जास्त पॉइंटवर काम कट करणार नाही. तर आपल्याकडे खूप महत्त्वाचा पॉइंट भेटला तर फक्त लक्षात ठेवा सोल्युशन काय असते की जिथे बोथ लाईन्स काय करतात इंटरसेक्ट करतात किंवा एकमेकाला काय करतात कट. तर हे आपलं काय झालं आपलं सोल्युशन. याला काय झालं आपलं सोल्युशन. याला जर मराठीत लिहायचं म्हटलं तर मराठीत काय लिहिणार आपण जिथे दोन्ही रेस्टच्या ठिकाणी मी लाईन्स लिहितो म्हणजे तुम्हाला समजायला थोडं सोपं जाईल. जिथे दोन्ही लाईन्स भेटतात तो पॉइंट काय असते तो पॉइंट आपला उत्तरलाच काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सोल्युशन. तोच पॉइंट आपला काय असते सोल्युशन असतो.
आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ग्राफमध्ये आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आपल्याला 4 पॉईंट इकडे घ्यायचे आहे, 4 पॉईंट तिकडे घ्यायचे आहे, 2 लाईन काढायच्या आहेत, 2 लाईन जिथे कट करणार ते आपलं काय झालं सोल्युशन. जर तुम्ही बरोबर स्केलने ग्राफ ड्रॉ केला असेल तर तुम्हाला बरोबर पॉईंट दिसणार की कुठे आहे. कधी तो पॉईंटमध्ये जर असेल तर तुम्हाला बरोबर दिसणार नाही, मग तुम्हाला सांगता येत नाही 1.2 आहे की 1.3 आहे, कारण तुम्ही स्केल बरोबर घेतलेली नाही म्हणून. तर आपल्याला काय भेटलं सोल्युशन. आता इथे आणखी एक मी महत्त्वाचे पॉईंट तुमच्या समोर सांगतो जे पुढे तुम्हाला कामात पडणार 11वी 12वीमध्ये. एक की ऑल पॉईंट्स ऑन लाईन, या लाईनवरचा कुठलाही पॉईंट घ्या, ऑल पॉईंट्स ऑन अ लाईन, कुठल्या एका लाईनवरचं पॉईंट विल सॉल्वला आणखी एक शब्द आहे फुलफिल, त्याला आणखी एक शब्द आहे सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ लाईन. आता याचा अर्थ काय होते बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की ह्या लाईनवरचे जेवढे सगळे पॉईंट आहे ह्या कुठल्याही पॉईंटचं तुम्ही इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाका, हमेशा आन्सर राईट हँड साईडच येणार. या पॉईंटची कुठली व्हॅल्यू टाका तुम्ही या लाईनच्या इक्वेशनमध्ये, हमेशा आन्सर तुमचं काय येणार राईट हँड साईडच येणार. ते मी प्रूव्ह करून दाखवतो. बघा इथे आपल्याला काय भेटलं आहे, सोल्युशन भेटलं आहे. काय भेटलं आहे आपल्याला, सोल्युशन भेटलं आहे. जर आपल्याला सोल्युशन भेटलं असेल तर फॉर एक्झाम्पल कसं काय सोल्युशन काय आपलं, सोल्युशन इज 3,2 बरोबर. तर हे 3,2 मी पुट करून बघा, 3,2 तुम्ही पुट करून बघा, मी दाखवतो पुट करून तुम्हाला. जर 3, तुम्ही पुट केलं, एक पहिलं इक्वेशन आहे माझ्याकडे x + y मध्ये पुट केलं =5 होते काय, आणि दुसरं इक्वेशन माझं काय होतं 2x - y = 4. दोघांमध्ये पुट करून दाखवतो. पुट करणं म्हणजे काय, एक्सच्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू टाकणं, वायच्या ठिकाणी वायची व्हॅल्यू टाकणं. चला एक्सच्या ठिकाणी किती व्हॅल्यू आहे 3 व्हॅल्यू आहे, वायच्या ठिकाणी किती आहे 2. सो 2 × एक्सच्या ठिकाणी 3 मायनस वायची व्हॅल्यू किती आहे 2. सो 2 × 3 6, 6 - 2 = 4. बघा 6 - 2 किती झाले 4 = 4. म्हणजे इथं आपल्याला काय भेटलं LHS = RHS. सेम काम इथे करून बघा. बघा इथे एक्सच्या ठिकाणी काय येणार आहे 3 येणार आहे, वायच्या ठिकाणी किती येणार आहे 2. सो व्हॅल्यू पुट करा. हा झाला आपला बघा 3 + 2 = किती व्हायला पाहिजे 5. 3 आणि 2 किती होतात 5. इथे पण किती झाले 5. म्हणजे लेफ्ट हँड साईड = काय होते राईट हँड साईड. सो देअरफॉर जेव्हा एखादा पॉईंट तुम्ही लाईनच्या इक्वेशनमध्ये पुट करता आणि त्या दोघांमध्ये लेफ्ट हँड साईड = राईट हँड साईड होत असेल तर आपण काय म्हणू की हे जे पॉईंट आहे दिस पॉईंट विल सॉल्व काय इक्वेशन ऑफ लाईन. म्हणजे आता जे आपण लाईन ड्रॉ केली ह्या लाईनवरचा तुम्ही कुठलाही पॉईंट घ्याल ना तो पॉईंट काय करेल तुमच्या इक्वेशनला सॉल्व करेल. जर तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे असेल आणखी एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो मी. समजा माझ्याकडे आता एक हा पॉईंट आहे, कुठला हा पॉईंट बघा. हा पॉईंट कोणता आहे, आडवा किती गेला आहे 4, उभा किती गेला आहे 1. तर 4,1 हा तर रॅन्डम पॉईंट घेतला मी, सॉल्व केला आहे काय सॉल्व केलेला नाही. आता 4,1 पॉईंट मी घेतला इथे, ठीक आहे. चला पॉईंट घेतला कोणत्या लाईनवरचा आहे x + yचा. बघा करून बघू, ठीक आहे. बघा इथे करून बघू. फॉर लाईन x + y = 5 याला सॅटिस्फाय करायला 4,1 विल सॉल्व किंवा सॅटिस्फाय. सॉल्व करते का नाही करत चेक करू. हा पॉईंट काय करायचा इथे इक्वेशनमध्ये पुट करायचा. चला एक्सच्या ठिकाणी किती आहे 4 आहे, वायच्या ठिकाणी किती आहे 1 आहे, राईट हँड साईडला किती आहे 5. 4 + 1 किती होते 5. सो 5 = काय झालं 5. सो देअरफॉर LHS = काय झालं RHS. सो देअरफॉर लय महत्त्वाची गोष्ट आहे की काय महत्त्वाची गोष्ट आहे की ऑल पॉईंट्स ऑन द लाईन विल सॉल्व द इक्वेशन ऑफ द लाईन. सॉल्व करण्याचा अर्थ काय होते की लेफ्ट हँड साईड = काय असते राईट हँड साईड. म्हणून जेव्हा कधी कुठल्याही दोन लाईन एकमेकाला कट करतात तिथं जे इंटरसेक्ट करतात तो जो पॉईंट आहे तो पॉईंट काय करते दोन्ही लाईनला सॉल्व करते. म्हणून काय म्हणू आपण की इथे एक आणखी एक पॉईंट आपल्याला आला की सोल्युशन ऑफ 2 लिनियर इक्वेशन्स किंवा लाईन्स इज अ पॉइंट तो काय करणार विच विल सॉल्व बोथ लाईन. जो दोन्ही लाईनला सॉल्व करतो तोच काय असतं आपला सोल्युशन. याला कोणतं दॅट इज
satisfy both the equation, that is satisfy both equations, किंवा याला मराठीत जर मला असं म्हटलं तर की लिनियर इक्वेशनचं सोल्युशन काय असते, असा पॉईंट जो मी दोन्ही इक्वेशनमध्ये टाकला तर LHS इक्वल्स टू काय भेटते, RHS. आणि ही गोष्ट फक्त लाईनसाठीच नाही, तुम्ही कुठली डायग्राम काढा, कुठलाही ग्राफ काढा, सगळ्यासाठी ही गोष्ट व्हॅलिड आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ग्राफिकल सोल्युशन समजलं असेल डिटेलमध्ये, काही डाऊट असेल असं वाटत नाही, असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. काही डाऊट आणखी असेल दुसऱ्या पण टॉपिकवरचे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पुट करू शकता. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.